नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर आवाज खूप खराब आहे आज, तरी जरा बरा निघतोय. काल तर अजिबात निघत नव्हता, सर्दी वगैरे खूप आणि ताप भयानक, कानातले वगैरे सुद्धा काढून टाकले, असं काही सहन होईना. तर आता काल तर मी अजिबात कुठला व्हिडिओ नाही घेतला. काय काल मेन म्हणजे मी जेवणच नव्हतं बनवलं, ताप वगैरे एवढं होता ना, डॉक्टरकडे वगैरे गेलेली, व्हिडिओ वगैरे कुठला काही घेतलं नाही. आणि आता थोडीशी सुरुवात केली. एकदम घसा वगैरे ना पॅक झाला आहे. विक्स लावते, वाफ घेते, डॉक्टरची औषधं घेते, तरी पण अजून काही कमी झालं नाही. आता मी देवपूजा वगैरे केली, पण आज फुलं वगैरे काही वाहिले नाही. फक्त जास्वंदाचं एक फुल होतं आपलं झाडाचं, ते वाहिले. फ्रीजमध्ये फुलं आहेत, पण तेवढं पण घेऊन काढून करायला होईना. हे बघा, अशी देवपूजा वगैरे झालीत. दूध साखरीचा नैवेद्य ठेवलेला आहे. आणि आत्ताच केली, तुम्हाला सांगते. मी ना 11:15 वाजता माझी देवपूजा झाली आणि आत्ता 11:30 वाजले. बघा, मी आत्ता मोबाईल घेतला. त्यानंतर आता यानंतर मला थोडेसे कामं करायचे. साहेब पण म्हणत होते, यश बोलला जेवण वगैरे काही बनवू नको, आणेल मी बाहेरून. तर म्हटले नको, आता जरी आणलं तरी संध्याकाळी पुन्हा आहेच आहे ना, तेच 2 टाईम काय बाहेरचं खातील. साहेबांना अजिबात बाहेरचं आवडत नाही काही. तर आता मी अजून नाश्ता वगैरे काही केला नाही. गोळ्या घ्यायच्यात मला, पण मला चहा प्यायची पण इच्छा होईना किंवा काहीच नाही, असं नको वाटायला लागलं. सर्दीने वगैरे ना नको वाटतंय. थोडंसं फ्रूट वगैरे काहीतरी खाते मी आणि नंतर गोळ्या घेते आणि मग तुम्हाला भेटते. सकाळी गेला यश, त्याला मी फ्रूट कापून दिलेलं, दीदीला फ्रूट कापून दिलं 6 वाजता. दोघं पण गेले आणि मग मी झोपले, पुन्हा झोपले. तर ते मी 9:15 वाजता उठले. 9:15ला उठलं, मग साहेबांचं पहिलं आवरून दिलं आणि मी नंतर माझं आवरून कामाला सुरुवात केली. तर आता इथं भाजी वगैरे आणली त्यांनी. मला यासाठी वाटाणा पनीर बनवायचं आहे. तर वाटाणा काढून घेतला मी आता पिशवीतून, मला सोलायचं आहे ते. आणि यामध्ये अजून काय आणलं तर मी मिरची नव्हती राहिली, सांगितलेली मी ही तिखट मिरची आणलीत आणि बटाटे संपलेले, बटाटे पण संपले होते, ते आणून दिले. आता याची भाजी बनवायची म्हणजे पटकन लगेच निवडून हे करावं लागेल. पण ते अगोदर फ्रूट आणले, ते दाखवते. हे रात्रीच आणले त्यांनी. यातून फक्त सकाळी 3 सफरचंद काढून घेतले तिघांना, मग त्यांनी रात्रीच काढून दिले, तेव्हा फ्रीजमध्ये ठेवलेले. किती काय आणलेत माहिती नाही. 4-5 किलोचं आणतात का, तर मग लवकर जायला नको म्हणून. मला पण माहिती नव्हतं किती काय आणलंय ते, कारण काल मला बिलकुल सुधरत नव्हतं काही. काल काय झालं, एकदा पडून राहिलं ना मला दुखण्याने, की पडून राहतात आणि काहीतरी कामाला लागलं ना. हे 5 किलो सफरचंद हे तिकडेच भेटतात, फक्त ते मार्केटलाच असे भेटतात. बाकी कुठे हे सफरचंद असे भेटत नाही, जसे आम्हाला नेहमी लागतात तसे. हे सफरचंद आणले. आणि हे ना ऑरेंज, हे तिकडे बघा, तिथे पण त्यांच्याकडे फ्रीजमध्ये असं, पण मी रात्री ठेवले नाही. जसं आणून तसंच बाहेर ठेवले, पण फ्रीजमध्ये असं थोडं ओलाव आहे त्यांना. आता हे सगळं फ्रीजमध्ये ठेवते मी. आणि काय आणले जे फ्रीजमध्ये नाही ठेवायचे, ते किवी. काल मला सांगितलेलं का किवी खा म्हणून, कारण ताप वगैरे खूप होता. डाळिंब काय झालं, मी हल्ली ना थंड पाणी प्यायला लागले ताईनं, मी कधीच पित नाही. हे 1 किलो डाळिंब असणार आहेत. आणि काय आणलंय तुम्हाला सांगते, मी खोललं सुद्धा नाही काही. आंब्याची पेटी आणली, कोणते काय मला काहीच माहिती नाही. आणि हे आणले दीदीने, पण हे ना काय माहिती, मागच्या वेळेस पण आणले तर गोड नाही निघाले. हे खरबूज दीदीने खाल्लेच नाही. आणि हे पण आता बघा, हे 2 आणले त्यांनी. बघूया का आपण गोड निघाले तर ठीक. हे खरबूज वगैरे आणले, तिकडे अशा मोठे मोठे पिशवे देतात ते. हे ना ऑरेंज खूप गोड असतात, तिकडचे ऑरेंज ना खूप साखरेसारखे असतात. आणि आंबे कोणते आणले मला काही माहिती नाही आहे. तिकडे मोठं मार्केट आहे ना, तर फ्रूट खूप चांगले भेटतात. आता हे खोलून घेते, तुम्हाला दाखवते का, तर वेळ जाईल याच्यामध्ये. मी ना अगोदर ठरवलेलं परवाच की मी जाईल तिकडे मार्केटला म्हणून, कारण मला जे लागतं ते मला असं घेता येतं. पण माझी काल हिंमतच नव्हते. मग साहेबच रात्री गेले, खूप उशिरा गेले, 10 वाजता आले घेऊन. हे हापूस आहेत, अजून पण हापूस येतात ना, तर छान सुगंध, खूप एकदम मस्त सुगंध आहे थोडा. हे 1 डझन आहेत. तर हे असे आंबे वगैरे घेऊन आलेत. आता हल्ली आंबे पूजेला आणल्यानंतर मग काय आंबे राहिले नव्हते. बघा, ऑरेंज, सफरचंद. आता हे ना मी सगळे धुवून ठेवणार आहे. सफरचंद वगैरे सगळे असे धुवून फ्रीजमध्ये ठेवते.
हे फ्रीजमध्ये असं हे रात्री ठेवायला पाहिजे होते पण राहिलं. आंबे नाही ठेवणार फ्रीजमध्ये, काळे पडतात लगेच. हे 2-3 दिवसामध्ये संपून जाईल. थोडासा रस बनवून ठेवेल, थोडेसे कापून देईल खायला. आणि किवी वगैरे खायचे पण सकाळी माझी इच्छा काही झाली नाही. आता हे असंच ठेवते. थोडंसं खोलून ठेवावं लागेल, नाही तर गरमीने जास्त पिकून येते. आणि हे ना सगळ्यात अवघड काम हे सोलून खायचं माझं. मला अजिबात आवडत नाही की सोला खा, त्यात खूप वेळ जातो. चला आता पटापट आवरून घेते. पहिला तर ना वाटाणा सोलायला घेते. आता वाटाणा सोलून भाजी वगैरे बनवून तुम्हाला दाखवते पटापट, कारण त्यात नाही आता पनीरची भाजी खूप वेळा दाखवली. पटापट बनवते. वाटाणा आहे वाटलेलं, पटकन बनवून घेते. तर आता ना मी भाजी वगैरे बनवून घेतली. आणि दुसरी माझ्यासाठी भाजी बनवायची. मला ती मसाल्याची भाजी पण नको आहे आणि कुठलं शेंगदाण्याचा प्रकार पण नको आहे. म्हटलं एकदम प्लेन एक भाजी बनवते आणि थोडीशी डाळ लावली. आता इथे कुकरला मी छोट्याशा वाटीमध्ये डाळ आणि भात लावला आहे. आणि इथे मी याची पनीरची भाजी बनवून घेतली. कढईत बनवली आणि लगेच काढून घेतली इकडे. त्याला 2 टायमाला पनीरची भाजी होईल अशी. त्याच्या भाजीला खूप तरी वगैरे काही दिसत नाही बघा, लाल लाल नाही दिसत. तेजपान घातलं आहे, कोथिंबीरसुद्धा घातली नाही मी. तो आला तर जेवेल आपला. आणि इथे मी 2-3 मोठे मोठे कांदे कापून घेतलेत बघा. आता तुम्हाला याची अगदी सिंपल रेसिपी दाखवते. आणि इकडे पीठ वगैरे भिजून ठेवलं आहे. एकदम थोडंसं पीठ भिजवलं आहे. तर दीदी नाही, यश आता 2 चपात्या खाल्ले की झालं. मला ना यासला एकदम साधा प्रकार आवडतो. ताईनं तुम्हाला सांगते, कढई खूप जळाली कारण मी पनीर पण यात तळून घेतलं, भाजी पण बनवून घेतली, त्यामुळे कढई खूप जळाली. आणि ती दुसरी नाही काढली. म्हटले चला एकाच यात करून घेते. थोडीशी मोहरी टाकली. तेल खूप गरम झालंय. जिरं, लसूण आणि कढीपत्ता दोन्ही पण टाकून देते. आणि गरमी तर एवढी ना, पावसाचं नाव नाही आणि गरमी एवढी होती काय सांगू तुम्हाला. आता लसूण वगैरे चांगलं परतलंय. खूप करपायचं नाहीये कारण कांदा नुसता परताय, पाणी वगैरे नाही घालणार. आता कांदा परतून घेते. अगोदर जाड जाड कांदा कापलाय, असं बारीक पण नाही केला मी. आता अंदाजाने कांदा कमी होणार आहे परतल्यावर. तर अंदाजाने 1 छोटा चमचाभर मीठ घातलं. आता छोट्या बरणीमध्ये मीठ काढून घेतलं मी. कांदा थोडा लाल होऊ देते कारण चिमणी लावायला पाहिजे, नाही तर बघा किती धूर होतो लगेच घरामध्ये. चिमणी लावली, थोडा कॅमेरा बंद करते. आता बघा चिमणी बंद केली. तिकडे ॲडजस्ट फॅन लावून दिलाय. आता कांदा चांगला परतला. आता इथे थोडीशी कोथिंबीर टाकते आणि एकदम थोडेसे मसाले घालायचे. ते किंचित नावाला फक्त हळद घातली, अर्धा चमचा आपलं कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचाच फक्त काश्मीरी पावडर. जास्त तिखट पण नाही, कारण तापाच्या तोंडामध्ये ना आपल्याला अजिबात तिखट वगैरे खायला होत नाही, पण चव पण नसते खायला ना, चव नसते अजिबात. आता मीठ मी घातलेलं आहे अंदाजानेच. यातला शेंगदाणा कूट वगैरे काही सुद्धा नाही घालायचं. तुम्हाला सांगते कांद्याची चटणी ना एवढी छान लागते अशी. आता फक्त अर्धा मिनिटभर झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवते तोपर्यंत मशीनचे कपडे काढून घेते. आमच्याकडे किती कडकडीत ऊन आहेत बघा. एवढं कडक ऊन पडलेलं आहे. आणि माझं ना हे आळूचं काही काही पानं पूर्ण असे जळून जायला लागले, काय माहिती काय झालं. आणि तिकडे उंदीर मामा खातो की कबूतर खातो असे खाऊन टाकायला लागलेत. पूर्ण गच्च भरलेलं आळूचं झाड, ते पूर्ण असं हे करतात बघा. कडकडीत ऊन आहे. आता मी कपडे काढून आल्यानंतर असं ना टप कॉम्प्रेसरवर ठेवून देत असते. आणि मग नंतर इकडे उतरवून टाकायचे असतात. एक ब्लाऊज होता तो इथे धुवून टाकलायत. कडकडीत बघा, उन्हाळ्यासारखं ऊन. वाटतं का पाऊस चालू झाला की पावसाळा सुरू झाला, काहीच नाही वाटत आहे. तर इकडे ना याच्या रूममध्ये मी फक्त चालू झाडू मारलेला आहे. मी काहीसुद्धा आवरलेलं नाही. त्याने अंतुच्या घड्या करून तिथं ठेवलेलं आहे ना, तिथेच आहे. मी आज त्याचं काहीसुद्धा नाही आवरलं इकडे, कारण उशीर झाला ना सगळ्या कामाला, खूप उशीर होत चालतो. आणि जसं आहे तसं म्हटले राहू देत, बघेल आता सगळे कामं झाल्यानंतर. इकडे फक्त अगदी कपडे ठेवून येऊपर्यंतच इथे येऊ दिली मी. कांदा असा छान परतलाय, मस्त झालंय सगळं मिक्स आणि खूप चवीला लागतं. तुम्ही एकदा करून बघा. ताईनो, ज्यांना तोंडाला चव नसेल ना, भाकरीबरोबर खूप भारी लागतं. पण मी भाकर नाही करणार, भयानक गरमी होते. मी भाकर वगैरे काही करणार नाही. बाजरीची भाकर वगैरे म्हटलं ना तर शक्य नाही इतक्या गरमीत खायला. आता याच कढईमध्ये मी असे फोडणी देणार आहे, नाही काय करणार.
आता इकडे नाही, छोट्या डब्यामध्ये फक्त मुगाची डाळ लावलेली शिजायला इथे, आणि याच्यामध्ये भात आहे इकडे. आता त्यासाठी बघा मी फक्त थोडंसं लसूण चेचून घेतल्या, 2 मिरच्या कापून घेतल्या आणि जराशी कोथिंबीर कापली. डाळ पण उकळली. आता डाळ उकळपर्यंत मी कपडे वगैरे टाकून आले, म्हणजे एक एक काम होतंय. इथंच उभं राहिले तर बाकीचे कामं राहून जातात. आणि ऊन कमी कमी झालं ना, कपडे संध्याकाळी थोडेसे गारगार वाटतात मासे, कारण सावली येते तिथं, जिथं कपडे टाकते ना तिथे सावली येते. डाळ काढून घेते. कढई घासायला खूप आता जीव निघणार आहे माझा बघा. एकदम पातळ सर अशी मुगाचं वरण मी बनवलं, टमाटा घातलाय ना काय करा. इकडे भात वगैरे सगळं काढून घेतलंय. अशी ही कांद्याची चटणी आणि मुगाची डाळ असं मी जेवणार आज, कारण असं मग खायला होत नाही. आणि आता काय करते, चपात्या करून घेते बघा. पीठ कधीच भिजले, छान भिजले, एकदम मस्त नरम. चपात्या करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटेल. आता चपात्या वगैरे माझ्या करून झाल्यात, पण आता गॅस थंड व्हायची वाट बघते, तेव्हा मला किचन आणि भांडी करता येईल. म्हणजे किचन धुतलं तर तसंच ते भांड्याला पण होतं, नाही तर डबल काम वाढतं. आता भांडी घासून घ्यायची, मग किचनमध्ये पुन्हा तेलकट पाणी जातं इकडे. हे बघा चपात्या वगैरे झाल्यात. खूप थोड्याशा चपात्या केल्या, त्यातून पण उरतंय. रोज जेवण उरायला लागलं हल्ली गरम्याचं. आणि इकडे सगळं असं हे काढून ठेवलंय. आता गॅस असं धुवायच्या वेळेला हे सगळं उचलून घ्यायचं आणि पाणी टाकून धुवायचं पूर्ण. म्हणजे असं पीठ वगैरे झालेलं असतं बघा सगळं. असं इकडे स्टाईलवर उडालेलं असतं, छोटं छोटं असं भाजायचं वगैरे. हे सगळं धुवायचं असतं, म्हणून पहिलं किचन धुवायचा, नंतर भांड्याला हात लावायचा. मला ना आत्ताच एका ताईची कमेंट आली, ताई नो आपलं सत्यनारायण पूजेचा व्हिडिओ गेला ना, तो सगळा इंग्लिशमध्ये येत होता. तर खूप ताईंच्या कमेंट आल्या मला. पण यशनीच नाही आणि इथं बघितलं, लाईट लावलीत. म्हणजे इकडं आम्ही बघतो आम्हाला मराठीतच दिसतोय, पण आपल्याकडं काहीच आपण नाही काही करू शकत आहे. त्यांना यूट्यूबवालेच करतात. तिकडनं यूट्यूबचं जे आहे त्यांचेच एजन्सी जे काय करत असेल ते असे पूजापाठचे व्हिडिओ आहे ना इंग्लिशमध्ये टाकतात ते. आता गणपती बाप्पाचा पण व्हिडिओ मी टाकलेला बघा, ज्या दिवशी मी स्थापना केली बाप्पाची, तो पण व्हिडिओ इंग्लिशमध्ये गेलेला. आणि माझं नाही, खूप ताईंचं होतं आहे, भरपूर ताईंचं होतं आहे. ताईंनो ते त्याची एक सेटिंग असते आपल्याच मोबाईलमध्ये, तुम्ही तुमच्याच मोबाईलमध्ये करू शकता. आत्ता मला एका ताईची कमेंट आली, तुम्हाला दाखवते बघा. हा पूजेचा व्हिडिओ ताईंनी बघितलेला असेल. आणि आता मला 22 मिनिटापूर्वी कमेंट आली, मी चपात्या करताना बघितली. इंग्रजी संभाषण करताना अजिबात चांगले नाही, पूजाविधी छान, तुम्ही खूप छान दिसत आहे. धन्यवाद ताई. आता तुम्हाला सांगू, इथे मी मागे पण एकदा आदेशने दाखवलं होतं की इंग्लिश व्हिडिओ आला तर काय करायचं. मी बघू माझ्याकडून प्रयत्न करून बघते पुन्हा तुम्हाला त्याचं. म्हणजे माझे काही कोणाचे पण व्हिडिओ जर असे आले ना ताई, तर तुम्ही असंही करू शकतात. मी तुम्हाला दाखवते हे दुसऱ्या मोबाईलवर. तुमच्याशी बोलवत होते तो साहेब आले आणि ज्यूस घेऊन आले. ते ना इथं हॉटेल आहे, त्याच्यामध्ये असा मोसंबी ज्यूस आहे ना, खूप एकदम छान भेटतो. हा काहीतरी मला वाटतं ना 180ला की 200 रुपयाला हा एवढा डब्बा भरून ज्यूस देतात. फक्त मोसंबीचा असतो, असा छान पॅक वगैरे करून देतात ते. आणि यात दुसरं काही नसतं. मला साखर वगैरे नाही लागत तर साखर वगैरे टाकत नाही, ते छान बनवून देतात. मी तुम्हाला ना हे दाखवत होते ताईनं पर्यायाला. हे बघा इथे नाही हे सेटिंगचं असतं ना, याच्यावर टच केलं तर येत आहे ते. पण आता मला इथून होईनच बघा. मी आता यशला विचारून घे. तर इथे ना ऑडिओ ट्रॅक येतं. ऑडिओ ट्रॅक आलं की त्याच्यावर आपण हिंदी करायचं. हिंदी आलं की लगेच मराठीच्या आपल्याला ऐकायला येते. पण आता इथे होच नाही राहिलं. मी खूप चॅनलला बघितलं असं, सोनाच्या याच्यावर व्हिडिओ पण बघितलं, दुसऱ्या याच्यावर पण बघितलं, पण काय होईना. काय माहिती काय होतं. कधी कधी नाही होतं असं बघा. मी सगळीकडून असं हे बघत होते, थोडासा तरी प्रयत्न चालू आहे, नाही होत आहे. काय करणार बघा. असं आहे, नाही कोणाच्याच व्हिडिओला नाही होत आहे. सोनाचे पण बघितली, इतर कोणाचे पण बघते, नाही होत आहे. तर ठीक आहे, असू द्या. तुम्हाला असं सांगते आता, ते कधी यश येईल कधी सांगल. तर ऑडिओ ट्रॅक आलं ना, तिथं टच करायचं सेटिंगमध्ये, आणि ऑडिओ ट्रॅक आलं की त्याच्यावर टच करायचं. मग हिंदी, इंग्लिश, बंगाली बरेच असे काय काय ऑप्शन येतात. आपण हिंदीवर करायचं. हिंदी केलं की मराठी येते ताईंनो. कारण असे पूजापाठचे व्हिडिओ ना ते इंग्लिशमध्येच करतात यूट्यूबवाले. आपण नाही स्वतः करत आहे ते. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये केलं तरच व्यवस्थित होणार. चालेल. आता मला ना किचन वगैरे धुवायचं आहे. थोडासा वाटाणा सोलून घेतलेला भाजीला, थोडा एवढा राहायला सोलायचा आहे. आणि मिरच्यांची पण देठ काढायची. आता पहिले हे काम करून घेते. आता हे झाल्यानंतर किचन थंड झालं, मग किचनचं वगैरे आवडते. मग थोडं तुम्हाला भेटते सगळे कामं करू पटापट. कारण आता ना बघा 1:45 वाजले.
इतका उशीर झाला मला कामं करायला. तर आता माझं काम झालं आहे बघा. भरपूर वेळ झाला. आज आहे ना खूपच लेट झालं तुम्हाला सांगते. किचन भांडे सगळं आवरलं आहे. आणि आज मी फक्त इथे किचन पुसला. तिकडच्या मी लाद्या अजिबात पुसल्या नाही. इकडं साहेबांचा डबा वगैरे दिला आहे. सगळं झालं आहे, आवरलं आहे. वाजले किती बघा, 2:15 वाजले. आज माझा कामाचा इतका गोंधळ झाला आहे काय सांगू तुम्हाला. 2:15 वाजले माझं काम आवरायला. तर मला तर अजून जेवायची इच्छा अजिबातच नाही. आता ये ना सगळे माझे नुसते मागे लागले, चल डॉक्टरकडं, चल डॉक्टरकडं. 1:30 वाजेपासून यशचा फोन झाला, दीदीचा झाला का साहेबांचा. मला त्यांनी वैताग आणला. मी बोलले आता नको सर, आले ना काल जाऊन, नको आता मला सगळा गोंधळ तोच जायला यायला तिथे लाईनमध्ये बसावं लागतं कितीतरी वेळ, नंबर येत नाही. आणि एकमेकांची वाप लागते. तिथं दवाखान्यात जाऊन बसलं ना गर्दी खूप असते. आणि ज्यांच्याकडे मी जाते ना फॅमिली डॉक्टर ते, त्यांच्याकडे इतकी गर्दी राहते ना तर कंटाळा येतो. आपलं दुखणं विसरून जातं माणूस. यश आता आला आहे, सारखा फोन चाललेला का जा डॉक्टरकडे. साहेब पण 2 वेळा येऊन गेले सकाळपासून. मी बोलले आता नाही जा, मला आराम करायचा आहे. संध्याकाळी बघेल पुन्हा जर नाही वाटलं तर. ठीक आहे चला असू द्या. आता या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.